वाढत्या तापमानाचा भाजीपाल्यावर देखील मोठा परिणाम झालेला आहे आणि वाढत्या तापमानामुळे जळगावच्या भाजी बाजारामध्ये जे आहे भाजीपाल्याचे जे आहे दर कडाडल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। आपण जळगावच्या सिंधू कॉलनी परिसरात आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर जळगावच्या पालेभाज्यांमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि मोठा परिणाम जो आहे या ठिकाणी वाढत्या उन्हामुळे झालेला आहे। जर लिंबूचा जर विचार केला तर लिंबूने तर 150 रुपये किलोचा आकडा या ठिकाणी पार केला असून 160 रुपये किलोने लिंबू या ठिकाणी विकले जात आहेत। भेंडी असेल, वांगे असेल, दोडके असेल, गिलके असेल, अशा वेगवेगळ्या भाज्यापाल्यांचे देखील भाव या ठिकाणी 70 ते 80 रुपयांवर जाऊन पोहोचलेले आहे। त्यामुळे कुठेतरी आता घरामध्ये किचन मध्ये काम करतानाचे लोकांचं जे आहे बजेट कोलमडले। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत, काय सांगणार? पालेभाज्या वाढल्या आहेत, भाव वाढलेत, पालेभाज्या भाव वाढले, उन्हात मोठे भाव वाढले तर माल मिळत नाही, ते काय करणार विचार दुकानदार? मालच मिळत नाही, त्यांना काय ते करणार आहे? आपल्याला थोडाफार त्रास होतोय, त्रास होतो, मग काय इलाज काय? जसं याला तसं खायला तर पाहिजे ना आपल्याला, दुसरीकडे जायचं नाही आपल्याला, आपलं जेवण घरी करायचंय। त्यामुळे जे काय भाव मिळेल ते ठीक आहे। तो दुकानदार बिचारे 2, 4, 5 रुपये कमवणार आहे, अजून काय कमवणार आहे तो? काय सांगणार दादा, कशामुळे नेमके भाव वाढले? मालच्या बाबत कमी, दुसरं काही नाही। उन्हामुळे माल कमी येतो, माल खराब होतो, माल सडतो, जेवण तसंच होतं। काय भाव वाढले लिंबूचे 160 रुपये किलो चालू आहे, बाकी वांगे? वांगे 50 रुपये किलो, 60 रुपये किलो, बाकीचे गिलकी 40 आहे, 50 रुपये माल पाहून तसं 70-80 रुपये नाही, 40-50 गिलकी बस माल मिळतोय का बाजारात? माल मिळतोय, पण कधी काय उन्हामुळे माल डॅमेज होतोय, तो डॅमेज माल चालत नाही। चांगला मालला भाव असतो, खराब मालला भाव नाही। तर ह्या विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत। आपल्यासोबत काही विक्रेते, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय भाव वाढले? भाव निंबूचे आहेत, तर टमाटो, कोथिंबीर, मिरची झाली। कशामुळे वाढले भाव? ते उन्हामुळे वाढलेले, माल म्हणजे व्यवस्थित येत नाही तिकडने, इकडे गिराईक नाही, मार्केटमध्ये माल कमी प्रमाणात आहे, भाव काहीच्या माही आहे, त्याच्यामुळे भाव वाढलेले। परवडतंय का? ग्राहक घेत आहेत का या भावात? गिराईक तर घेत नाही, पण आम्हाला कोणाला सोडभाव नाही करावं लागतं, त्या प्रमाणात आम्ही देतो। तर वाढत्या तापमानामुळे जे आहे मार्केटमध्ये भाजीपाल्याची कुठेतरी आवक घटलेली आहे आणि त्याचा थेट परिणाम जो आहे भाजीपाल्याच्या दरावर झाल्यामुळे आता लिंबूचे दर जे आहे ते 160 रुपये प्रति किलोवर पोहोचलेले आहे। तर दुसरीकडे वांगे असतील, टोमॅटो असतील किंवा इतर ज्या भाज्या आहेत यांचे देखील दर 70 ते 80 रुपयांपर्यंत पोहोचल्याने घरामध्ये गृहिणींचं बजेट कोलमडल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।